35 वर्षे वयाची मीनाक्षी आज ऑफिसमध्ये एकदम नटून-थटून आलेली होती. त्यावेळेला तिच्याच ऑफिसमध्ये काम करणारा पंकज नावाचा 38 वर्षाचा व्यक्ती त्याच्या मनात भरपूर दिवसापासून या मीनाक्षीसाठी काहीतरी होतं. आज त्याने विचार केला, तिला बघितल्यानंतर म्हणाला की आज काही जरी झालं हिला बोलूनच टाकायचं. ज्यावेळेला ती तिच्या कॅबिनमध्ये जाऊन बसते, मीनाक्षीपाशी हा पंकज जातो आणि तिच्या मनामध्ये आणि या पंकजच्या मनामध्ये जे आहे ते तिला बोलून टाकतो आणि म्हणतो की माझं तुझ्यावरती प्रेम आहे. मीनाक्षी म्हणते माझं लग्न झालंय. पंकज म्हणाला माझं पण झालंय, त्यामध्ये काय होतंय? दोघांना मजा घ्यायला काही हरकतच नाही. आता हे सगळं ऐकल्यानंतर मीनाक्षी मनातल्या मनात खुश होते, पण बाहेरून असं दाखवते की तिला फरक पडलाय, तिला वाईट वाटलंय. आता हे सगळं दृश्य बघितल्यानंतर पंकजच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला समजत नव्हतं की काय झालं माझ्याकडून. मीनाक्षी जी होती, HR होती कंपनीमध्ये, म्हणजे कसं हायर करणं, कोणाला काढून टाकणं. पंकजला वाटलं गेली आता नोकरी. पण मीनाक्षी म्हणली, "तू मला असं म्हटलंय ना, ठीक आहे, काही हरकत नाही. मलाही थोडीशी मजा घेऊ वाटते. आज एक काम करू, आपण माझ्या फार्म हाऊसवरती जाऊ. त्या ठिकाणी दाखव तुझी ताकद किती दाखवणार आहे." ज्यावेळेला पंकजला मीनाक्षी अशी म्हणते, पंकजच्या मनामध्ये लाडू फुटायला लागतात. आता हा पंकज ऑफिस सुटायची वाटच बघत बसलेला होता. कधी ऑफिसची सुट्टी होती आणि कधी मीनाक्षीसोबत जाऊन मज्जा करतोय हे त्याच्या डोक्यामध्ये चालू होतं. दिवसभर काही काम केलं नाही त्यानं. दुसरीकडे मीनाक्षी, आता तिलाही कोणाच्या तरी सहवासाची गरज होती. तिचा पती होता, चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये कामाला होता, पगार चांगली. 40 वर्षाचा तिचा पती. त्याच्यामध्ये अशी काही ताकद राहिली नव्हती जो की या मीनाक्षीला आता खुश करू शकेल. त्यामुळे या मीनाक्षीला पण चांगलाच बकरा सापडला होता. या मीनाक्षीचं शहराच्या बाहेर एका गावामध्ये एक मोठंसं फार्म हाऊस होतं. 2-3 कोटी किमतीचं फार्म हाऊस. मीनाक्षी पंकजला घेऊन त्या फार्म हाऊसवरती पोहोचली. पण पंकजच्या मनामध्ये होतं की कसं होणार, काय होणार? तिथं कोणी असलं आणि कोणी सांगितलं तर? मीनाक्षी म्हणली, कोणी नाही, फक्त एक मी कामाला ठेवलेला पोरगा आहे 23 वर्षाचा, सुरेश नावाचा. तो कोणालाही सांगणार नाही आणि हे पर्सनल आहे माझ्यासाठी. माझ्याशिवाय कोणी येत नाही या ठिकाणी. आता हे सगळं ऐकल्यानंतर पंकजला कॉन्फिडन्स येतो. रस्त्याने येताना पंकजने एका ठेक्यावरून दारूच्या 2 बाटल्या घेतल्या होत्या. मीनाक्षीला पण काही अडचण नव्हती, ती पण पिणारीच होती. आले त्यावेळेला ती मीनाक्षी सुरेशला म्हणते की मी जोपर्यंत सांगत ना तोपर्यंत आत कोणाला येऊ देऊ नको. जरी कोणी आलं तर मला लगेच फोन करून सांग. सुरेशने लगेच विचार केला की हा नवरा जो नाही, पण मीनाक्षीसोबत आलेला व्यक्ती तिचा पती तर नाही, कारण त्या मीनाक्षीच्या पतीला याने बघितलं होतं 2-4 वेळा. त्यामुळे त्याच्या लक्षात आलं की हा तिचा प्रियकर आहे आणि आज मॅडम मजा करायला आली ऑफिसमधून. लोड असेल जास्त, त्यामुळे आज ही रात्रभर मूडमध्ये आहे, मजा करणार आहे. त्यामुळे तो होकार देतो आणि ती दोघं आतमध्ये जातात. आता मीनाक्षी आणि पंकज एका रूममध्ये गेले. त्या रूमला चांगल्या प्रकारे सजवून ठेवलं होतं सुरेशनं. सुरेशला अगोदरच कॉल केला होता. सुरेशने चांगल्या प्रकारे सजवलं होतं. मीनाक्षीने अंघोळ केली, पंकजला अंघोळ करायला लावली. पंकज अंघोळ करून बाहेर येऊन बाटली खोलून बसला, तोपर्यंत मीनाक्षी अंघोळ करून बाहेर आली. ती भिजलेली केसं, ते भिजलेलं तिचं शरीर, दिसणारी त्याची काया, हे सगळं बघून पंकजला राहवलं नाही. एकामागे एक पेक लावत होता. मीनाक्षीने पण 1-2 पेक लावले, पण या पंकजने जास्तच पेक लावले होते. त्यामुळं या दोघांमध्ये अशी काही आग भडकली. दोघांनी एकरूप होऊन संबंध बनवायला चालू केले. पुढे चालून हा पंकज 2-3 मिनिटातच ढिल्ला पडला. यावेळेला ही मीनाक्षी तर पूर्णपणे भडकलेली होती. दिवसभर विचार करत होती की आज तर रात्रभर मज्जा करणार, पण पंकज तर 2 मिनिटातच ढासळला. आता ही मीनाक्षी त्याला उठवत होती, "उठ उठ कर." तो काय करायच्या स्थितीत नव्हता, दारू पिलेला होता फुल आणि आता त्याचं पण वय झालेलं होतं. आता या मीनाक्षीच्या नजरेत पंकज तर निकामी निघालेला होता, पण दुसरीकडे हिच्या शरीरामध्ये भडके उडत होते. हिला काही पण करून आज तिची आग शांत करायचीच होती. विचार करत होती त्यावेळेतच तिला आठवलं की तिच्या फार्म हाऊसवरती एक 22-23 वर्षाचा तरुण आहे, जो की अविवाहित आहे. त्याला माहीत आहे की मी माझ्या प्रियकरासोबत आली. जर त्याने माझ्या पतीला सांगितलं तर घोटाळा होऊन जाईल. त्याला आपल्यासोबत घेऊन येऊन त्याच्यासोबत संबंध बनवू, म्हणजे माझी आग पण शांत होईल. बघू त्याच्यामध्ये किती दम आहे आणि मलाही कसली अडचण येणार नाही, तो कोणाला सांगणार पण नाही. असा विचार करून मीनाक्षी सुरेशला फोन लावते, सुरेशला बोलवून घेते
आता त्यावेळेला सुरेश तिच्या रूममध्ये येतो. बघतो तर काय, पंकज त्या ठिकाणी अंडरवेअरवरती पडलेला आहे. पूर्ण दारूच्या नशेत इकडं-तिकडं शरीर पडलंय आणि ही मीनाक्षी त्याच्या कमरेमध्ये लाथा घालत आहे आणि हिच्या पण शरीरावरती कापडं नाहीत. हे सगळं दृश्य बघून हा सुरेश तिथून निघायचा प्रयत्न करायला लागला. तोंड माघारी करून रूमच्या बाहेर निघाला. पण ही मीनाक्षी सुरेशला म्हणते की कुठं चाललाय? तो म्हणला की तुमचं हे दृश्य बघून मला जाऊ वाटायलंय. पर्सनल गोष्ट आहे त्या तुमच्या, मी कशाला थांबू? मीनाक्षी म्हणते, अरे तुला याच्यासाठीच बोलवलंय मी. हा बघ कुत्रा मला भडकवून हा स्वतः शांत झाला, डासळला 2 मिनिटात. आता मला काही पण करून माझ्या शरीराची आग बुजवायचीच आहे. तर तू करू शकतो का हे? आता हे सगळं ऐकून सुरेश थोडा घाबरला, दचकला. मालकीण काय बोलते म्हटला. पण मालकीण म्हणाली की तू काही टेन्शन घेऊ नको. कोणालाही समजणार नाही आणि तू पण कोणाला सांगू नको. आपल्या दोघांचं पुढे असंच चालू राहील. आणि एवढंच नाही तर तुला मी 10,000 रुपये पण देईन आजच्या दिवसासाठी. आता हे सगळं ऐकल्यानंतर याच्या पूर्ण महिन्याची पगार 15,000 होती. याला एका दिवसात 10,000 रुपये भेटतात. त्यावेळेला या सुरेशनं होकार दिला. त्यावेळेला सुरेश आणि मनीषाने पंकजला खाली ढकलून दिले आणि दोघं एकरूप झाले. 1.5-2 तास या दोघांचा कार्यक्रम चालला. मीनाक्षी तर आज त्या दिवशी खुश झालेली होती. आता सकाळ झाली, पंकज उठला. पंकजवरती नाराज होती ही मीनाक्षी, पण त्याला काही समजू दिलं नाही. आता अशा प्रकारे ते या ठिकाणाहून दोघं निघून गेले. दोघं आपापल्या ऑफिसवरच्या कामाला गेले. दुसऱ्या दिवशी मीनाक्षीच्या पतीने विचारले, काल कुठे गेली होती? तर ती म्हणली, मी ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर गेली होती. आणि पंकजने पण तिच्या पत्नीला सांगितले की ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर गेलो होतो अर्जंट. दोघांनीही खरं मानलं. पण पुढे चालून आता त्या सुरेशच्या शरीराची गोडी लागली होती. तर ती मीनाक्षी आता मनीषा मीनाक्षी म्हणू शकतो. तिची 2 नावं होती. तर ती आता काही पण कारण काढून जाण्याचा प्रयत्न करायची. एकटी तर जाऊ शकत नव्हती. जर कोणाला शक आला तर काय करणार? म्हणून ही पंकजला घेऊन जायची. पंकजसोबत जायची त्या ठिकाणी. रोजच्यासारखं पंकज तिच्यासोबत दारू पिऊन पडायचा. काही करत नव्हता. नंतर हे दोघं एकरूप व्हायचे. आता या सुरेशला एक चांगलीच वयस्कर महिला सापडली होती, जी की पैसेवान होती आणि या घराची मालकीण होती. तिच्या शरीराच्या गरजा यालाच भागवावं लागायच्या. आता हे सगळं दृश्य त्याच्या मनामध्ये बसलं होतं. त्याला आता ते हवं हवंसं वाटायचं रोज 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 रोज. पण या मनीषाकडे मीनाक्षीकडे एवढा टाईम नव्हता की याच्यासोबत रोज करावं. आणि या सुरेशचं आता पैशाचं पण लालच वाढत चाललं होतं. ही मीनाक्षी त्याला पैसे द्यायची थोडेफार 10,000 5,000. पण हे सारखं पैसे मिळायला लागल्यामुळं याच्याकडे खर्च जास्त वाढला होता. त्यामुळे याच्या मनामध्ये पैसे अजून कमवायची, पैसे अजून घ्यायची इच्छा जागी झाली होती. त्याने विचार केला की आता मी जर तोंडाने पैसे मागितलं तर ही काय देणार नाही. तरी पण म्हणलं एकदा ट्राय करू. याने मीनाक्षीला पैसे मागून बघितले. मीनाक्षीने दिले नाहीत. त्यावेळेला त्याने ठीक आहे म्हणला, तू ये नंतर. ज्यावेळेला ही मीनाक्षी त्या ठिकाणी आली त्यावेळेला सुरेशने संबंध करतानाचे व्हिडिओ बनवले. त्याच्यासोबत पण केलेले आणि पंकजसोबत पण केलेले. आणि दुसऱ्या दिवशी जाताना मीनाक्षीला दाखवले. मीनाक्षी आता पूर्ण हादरली. काय करावं काय समजत नव्हतं. त्याने तिच्यापुढे 2 मागण्या केल्या. मला 20,00,000 रुपये पाहिजेत आणि हा तुझा फार्म हाऊस आहे, हा पण माझ्या नावावर कर. आता हा तर फार्म हाऊस 2-3 कोटीचा होता. पूर्ण तिची कमाई त्याच्यामध्ये लावली होती. मीनाक्षीला समजत नव्हते की काय करावं. तिचं डोकं चालेना. ऑफिसमध्ये गेल्यानंतर नाराज बसली होती. पंकज त्या ठिकाणी आला. पंकज म्हणला, काय झालं? तर तिने घडलेली पूर्ण घटना सांगितली. पंकज आता विचार करू लागला की काय करायचं. शेवटी त्याची प्रियसी होती. तिला काय झालं म्हणजे याच्यासोबत झाल्यासारखं होतं. त्याने विचार केला आणि ठरवलं की सुरेशचा काटा काढायचा. त्यावेळेला या दोघांनी प्लॅनिंग केली. रोजच्यासारखंही त्या ठिकाणी गेले. पण आज या दोघांनी जाताना एक्स्ट्रा दारू नेलेली होती. सुरेशला बोलवलं. सुरेशसोबत दारू प्यायला चालू केली. नको म्हणत होता तरी पाजली. नशेमध्ये झाला. त्याला विचारलं की तू असं का केलं? त्याने पैशासाठी केलं म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर त्याच्या मोबाईलमधलं व्हिडिओ डिलीट करून घेतले. नशेमध्ये धमकी देऊन दम देऊन. ज्यावेळेला डिलीट झाले त्यावेळेला ही जी मीनाक्षी होती डोक्याने सटक होती. पैसे गेले. परत तिच्यावरती जी तक्रार केली या सुरेशने त्याचाही राग होता. या दोघांनी मिळून सुरेशला बेदम मारहाण केली आणि त्याच फार्म हाऊसमध्ये तिथं फेकून दिलं. थंडीचा तो दिवस होता. बेदम मारहाण झाल्यामुळं चांगली जखम झाली. दारू पेल्यामुळं याच्या अंगावरती एकही कपडा नव्हता. वरून थंडीने त्याचा मृत्यू झाला. आता हा तर तिथे पडला. हे सकाळी उठून तिथून गेले
पण या सुरेशच्या घरचे त्याच्यासाठी शोधत होते. त्याचा फोन लागत नव्हता, काय नव्हता, म्हणून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी येऊन फार्म हाऊसवरती चेक केलं. त्यावेळेला त्याला त्याची बॉडी सापडली. पोलिसांनी डायरेक्ट शक घेतला मीनाक्षीवरती. तोपर्यंत मीनाक्षीला समजलं होतं की पोलीस आले, त्याचा मृत्यू झाला आहे, फरार झाली होती. पोलिसांनी त्या पंकजला पण ताब्यात घेतलं. कॉल डिटेल्स चेक केल्यानंतर समजलं हे दोघं पण होते. पंकजला ताब्यात घेतलं की त्याने एक्झॅक्ट लोकेशन सांगितलं मीनाक्षीचं. त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. आता हे दोघं पण पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलीस याच्यावरती जी योग्य आहे ती कारवाई करतीलच. बाकी तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. अशा घटना आसपास घडतात का?